नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आपण कोथिंबीरची वडी तर सतत बनवतोच, पण आज आपण कोथिंबीरची भाजी बनवणार आहोत, जी सकाळच्या गडबडीच्या वेळेमध्ये झटपट होतेच, तशीच ती आपण टिफिनसाठी देऊ शकतो। ही भाजी एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते व खायलाही खूप छान लागते। जे जास्त तेलकट खात नसतील त्यांना कोथिंबीर वडीला हा कोथिंबीरीचा भाजी उत्तम ऑप्शन आहे। चला तर मग आज आपण झटपट अशी होणारी कोथिंबीरची भाजी बनवूया। त्यासाठी मी येथे एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। आता ही कोथिंबीर मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे। येथे एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये मी साधारण 3 ते 4 चमचे तेल घातलेले आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। आता यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेत आहे। लसूण हा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। तुम्ही मिरचीऐवजी लाल तिखटही वापरू शकता। आता ते परतून घेऊया। आता यामध्ये मीडियम साईजचे 4 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये घातलेले आहेत। या भाजीत कांदा जास्त घातल्यामुळे भाजीला टेस्टही छान येते। कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा। तुम्ही येथे बघू शकता कांदा छान लालसर भाजून झालेला आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ते छान मिक्स करून घेत आहे। 2 ते 3 मिनिटे आपल्याला ही कोथिंबीर तेलामध्ये परतून घ्यायची आहे। कोथिंबीर तेलामध्ये परतून घेतल्यामुळे त्यातील ओलसरपणा हा थोडासा कमी होतो। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून येथे हरभरा डाळीचे पीठ 1 वाटी घालून घेत आहे। आता हे चांगले कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊयात। भाजीमध्ये अशा प्रकारे चांगले मिक्स करून घेतलेले आहे। बघा, अशा प्रकारे पीठ आपले चांगले मिक्स झालेले आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून ते परत चांगले परतून ते 1 ते 2 मिनिटे झाकण ठेवून घेत आहे। 1 ते 2 मिनिटे झालेले आहेत। तुम्ही बघू शकता येथे आपली ही कोथिंबीरची भाजी मस्त शिजलेली आहे। अजिबात कच्चापणा येथे राहिलेला नाहीये आणि पीठ पण चांगले शिजले गेलेले आहे। झटपट होणारी अशी कोथिंबीरीची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही जेवताना तोंडीही लावू शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता, तसेच टिफिनलाही घेऊन जाऊ शकता। तुम्हाला माझी आजची साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर आवडली असेल तर माझ्या प्रियंकाज रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।